सुरू होत असताना आपण बघू शकू एका बाजूने फलंदाजी करताना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटण्याचे फलंदाज आपण बघू, तर दुसऱ्या बाजूने स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाळ हा संघ आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. निर्धारित 4 षटकांची ही लढत आपण अनुभवू शकाल. फलंदाजीसाठी फलंदाज अजय आणि मुकेश मडवी. स्टार्किंगला बॅटर आपण पाहिलं तर ते आहेत अजय. या बेचा हा फटका आपण बघतोय. इकडे खूप फाईन खेळला गेलेला आहे. क्षेत्ररक्षक पाठपोरे अवस्थेमध्ये चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. एक टप्पा घेतला, चेंडूला अडवला गेलेला आहे. त्यानंतर झालेली फेक आपण बघतो. दोन धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आतापर्यंत. खरं तर आपण बघतो निर्धारित 4 षटकांची लढत. 3 धावा आहेत धावपलकर. बेग युअर पार्डन. निर्धारित 4 षटकांमध्ये पाहायचंय किती टार्गेट, किती धाबांचं टार्गेट खरं तर इकडे सेट केलं जाईल प्रथम फलंदाजी करताना उसाटणे संघाच्या वतीने. या अगोदर दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलेला आहे. जिंकलेल्या सामन्याचं महत्व वाढवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपण बघत आहोत. धीरज पाटील पॉइंटच्या दिशेने खेळला गेलेला अत्यंत चांगला फटका. दर्जेदार स्पेड ड्राईव्ह फलंदाजाच्या बॅटमधून दणदण करत असताना चेंडू सीमा पार, चौकार. दोन्ही संघांकडे मॅच विनर खेळाडूंची संख्या अधिकची आहे. त्याचमुळे ही लढत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल यामध्ये ती मात्र शंका नाही. धीरज पुन्हा एकदा तयार होत आहेत. शॉट ऑफ गुडलेनचा चेंडू, त्यावर पुलचा फटका. क्षेत्ररक्षक एकही उपस्थित नाही. एक टप्पा घेतला, निर्जन स्थळामधून चेंडू सीमा पार, चौकार. ही फलंदाजांची जोडी. फुललेंचा चेंडू यावेळेस सरळ जाऊन पायांवर आदळला. यष्ट्या रोखून खेळण्याचा प्रयत्न मुकेश मडवीच्या अंगलट आला आणि पहिली विकेट मिळाली धीरज पाटीलला.
स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटण्याचे फलंदाज नवीन फलंदाज क्रमांक 3 या क्रमांकावर दाखल झालेले आपण बघू शकू. अनिकेत ढोपरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. लिजेंड क्रिकेटर अनिल ढोपरे यांचे ते सुपुत्र आहेत, क्रमांक 3 साठी दाखल झालेले आहेत. या अगोदरच्या सामन्यामध्ये अत्यंत चांगली फलंदाजी केली होती. 29 धावांचं व्हायटल कॉन्ट्रीब्युशन देणारा हा फलंदाज होता. सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्या अगोदर धावफलक तितकं सुस्थितीमध्ये नव्हतं, परंतु या फलंदाजाने धावफलक वेगवान बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता. एक्सलरेशन हॅड बीन गिवन बाय दॅट बॅटर अनिकेत ढोपरे. ही आज नंबर 3. दुसरं षटक गोलंदाजीसाठी घनश्याम पाटील. नन्ना मुन्ना जादूगर म्हणून त्याची ओळख आहे. जर्सी नंबर 33 अर्थात हार्दिक पांड्याला फॉलो करत असताना क्रिकेटला सुरुवात केलेली आहे. या बेसा चेंडू चांगला आहे. फलंदाजाला काही उमगलं नव्हतं, खरं तर आतली कडा घेतली होती चेंडूने. एकच धाव फक्त आणि फक्त इकडे मिळत असताना आपण बघतो 12 बनलेले आहेत. धावपलकर धावा 12 आहेत आणि गोलंदाज घनश्याम पाटीलचा जर आपण विचार केला तर 10-12 तास सराव करत असताना हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हणतात. कोणत्याही गोष्टीचा सराव जर तुम्ही अधिकचा कराल तर त्यामध्ये तुम्हाला बारा धावा धावपलकर आहेत. एक गडी आतापर्यंत खरं तर गमावलेला आपण बघत आहोत. या बेचा हा चेंडू पडल्यानंतर कट झाला. बाहेरच्या बाजूने फलंदाज खरं तर तिकडे थोडे नाराज आणि हताश आपल्याला पाहायला मिळतात. पंचांकडे आशाभूत नजरेने, प्रश्नार्थक नजरेने पाहिलं जात आहे. काय चेंडू फेकला होता यावेळेस. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी गोलंदाज घनश्याम पाटील यांची. समोर ठेवला क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. ऑफ ड्राईव्हचा चांगला क्रॅकिंग फटका अनिकेत ढोपरेच्या बॅटमधून एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जात नाही. मोठ्या फलंदाजांना शांत ठेवण्यासाठी तुमच्याकडे त्या पद्धतीची गोलंदाजी हवी किंवा तुमच्या गोलंदाजीमध्ये काठिण्य पातळी अधिक हवी आहे. अचूकता तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. थॉट प्रोसेस तुमची क्लिअर हवी आहे आणि तेच करतायत त्यावेळेस गोलंदाज घनश्याम पाटील. 13 बनलेले आहेत. 1.3 षटकांचा केस संपलाय. दोन्ही संघ मातब्बर आहेत, दोन्ही संघ दिग्गज आहेत. आपापल्या परिसरापुरता मर्यादित न राहता परिसराच्या बाहेर जात असताना टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नाव कमावलेले हे दोन्ही संघ. अजयचा फटका बसतो. इकडे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत पॉइंट आणि गलीमध्ये. इथेही एक धाव मिळेल. कन्व्हिन्सिंग फटकेबाजी आतापर्यंत खरं तर घनश्यामच्या विरोधात करताना फलंदाजांना आपण पाहिले नाही. या अगोदरच्या सामन्यामध्ये अनिकेत ढोपरे याने गोलंदाजांना खरं तर नेस्तनाबूत करून सोडलं होतं, सळो की पळो करून सोडलं होतं. मोठे फटके त्यांच्या बॅटमधून सातत्याने आपण पाहिले होते, परंतु इथे अनिकेतने त्याचं ज्ञान योग्य रीतीने वापरलेलं आहे या षटकामध्ये. सरळ बॅटने धावा अधिकच्या बनत नाहीत. याचमुळे आता फलंदाज वेगळ्या मार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातही त्याला अपयश मिळालेलं आहे. सीधी उंगली से जब घी बाहेर निकलता नाही तो उंगली टेढ़ी करनी पडते असं म्हणतात हिंदीमध्ये. इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न युजिंग द डेप्थ ऑफ द क्रीज देन एक्झिक्यूट. इट्स अ सिक्सर. च्या वतीने ऑनस्क्रीन रिप्ले आपण बघितलं. मला असं वाटतं फटका खेळल्यानंतर ज्यावेळेस चेंडू हवाई मार्गे प्रवास करत होता त्यावेळेस ज्या विद्युत वाहक तारा या मैदानाच्या आतून जात आहेत त्या तारांशी संपर्क झाला होता चेंडूचा ह्या पॉइंटला, परंतु तरी सुद्धा प्रचंड ताकद झोकली होती फलंदाज अनिकेतने. त्याचमुळे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलेला आपण पाहिला. हा षटकार आला. 2 षटकं संपतायत. 20 धावा धावपलकावर 1 गडी आतापर्यंत गमावलेला आहे. चला तिसरं षटक लगेच सुरू करावं लागेल. स्कायरा 11 यंगस्टर वहाळ संघाची 2 षटकं आतापर्यंत फेकून झालेली आहेत. 10.00 च्या धावगतीने 20 धावा त्याने खर्च केले आहेत.
पहिल्या षटकाचा विचार केला तर गोलंदाजाने 11 धावा खर्च केल्या त्या धीरज पाटीलने. दुसऱ्या षटकामध्ये घनश्याम पाटीलची गोलंदाजी अत्यंत चांगली राहिली. आमदार चषक तळोजा मजकूर येथे या गोलंदाजाने अत्यंत चांगली गोलंदाजी केली होती घनश्याम पाटीलने. फलंदाजीमध्ये सुद्धा उपयुक्तता सिद्ध केली होती. आणि संघ कर्णधार आहेत, संघ कर्णधार फक्त नाणेफेक करण्यापुरता मर्यादित नसावा असं म्हटलं जातं. प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघ कर्णधाराला योग्य निर्णय घेता आले पाहिजेत. त्याचबरोबर प्रतिकूल परिस्थितीमधून म्हणजे अडचणीच्या परिस्थितीमधून संघाला त्याला बाहेर काढता आलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला तुमचा कॅरेक्टर शो करावं लागतं. 20 धावा आहेत, एक गडी आतापर्यंत गमावलेला आहे. 40 पेक्षा जितक्या अधिक धावा बनतील त्या डोकेदुखी ठरू शकतात. दुसऱ्या डावामध्ये चेस डाऊन करत असताना स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाळला. तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज प्रतीक पाटील ब्लॅक स्क्रीन एन कडून यावेळेस गोलंदाजीसाठी तयार होत असताना आपण बघू शकू. स्ट्रायकिंग इनला बॅटर आहेत अजय. अजयचा फटका स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने ते प्लेस केलेला आहे. डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेवर क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चेंडू अडवतायत, फेकी करतायत. एकदा विकेट फक्त आणि फक्त मिळालेली आपण बघू शकू. डावखुरी हाताचे फलंदाज हे नैसर्गिकरित्या आक्रमक असतात असं आपण म्हणतो, परंतु इथे थोडी अडखळत सुरुवात झालेली आहे अजय भंडारी याची म्हणायला हरकत नाही. थोडे ऑफ कलर पाहायला मिळतात फलंदाजीमध्ये अलीकडे अजय भंडारी. या डावाचा जर विशेषत्वाने आपण विचार केला तर अनिकेत ढोपरेचा विचार केला तर त्यांनी 4 चेंडूचा सामना केलेले 7 धावा आतापर्यंत धावपलकर त्याच्या वतीने जोडण्यात आलेले आहेत. क्षेत्ररक्षणाची रचना जर आपण बघितली तर वेगवान गोलंदाज अधिकाधिक वापरले गेलेले आहेत इथे गोलंदाजी करत असताना वहाळ संघाने. त्याचमुळे यष्टी रक्षकाच्या अगदी शेजारी मागच्या बाजूने आपण पाहिलं तर 4 क्षेत्ररक्षक ओळीने उभे आहेत. बऱ्याचदा मिसटायमिंग फटके तिकडे येत असतात. दुसरी महत्वाची गोष्ट अलीकडे फलंदाज रिव्हर्स आणि स्विचचा वापर अधिक करतात आणि रिव्हर्स खेळल्यानंतर बहुतांशी चेंडू त्याच दिशेने मार्गक्रमण करत असतो. त्याचमुळे ही भिंत रचण्यात आलेली आहे गोलंदाजी करणाऱ्या वहाळ संघाच्या कर्णधाराच्या वतीने की जी क्षेत्ररक्षकांची भिंत आहे असं म्हणायला हरकत नाही. 21 रन्स ऑन दी बोर्ड. दिस इज दी 3rd ओव्हर बिंग बॉल बाय बॉलर प्रतीक. हा बघा याच फटक्याचा मी उल्लेख केला होता, परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक जरी उपस्थित असतील तरी त्यांच्या डोक्यावरून चेंडूला गोलंदाजाच्या गतीचा वापर करत असताना पाठवलेल्या फलंदाज अनिकेतने हवाई मार्गे सीमारेषेच्या पलीकडे षटकार. बाद होण्यापूर्वी डाबाला चांगली सुरुवात आणि मोमेंटम मिळून दिला होता फलंदाजाने, कारण लागोपाठचे 2 चौकार त्याने खेळले होते. अनिकेत मैदानात आणखी किती वेळ खरं तर तग धरून उभे राहतात यावरून किती धावांचं टार्गेट दिलं जाईल याचा विचार आपण करू शकतो, कारण डॉमिनंट पार्टनर आहेत या पार्टनरशिप मध्ये. क्रीजच्या अगदी खोलवर भागात उभे राहतात, अगदी डेप्थ मध्ये जाऊन उभे राहतात, यष्ट्यांच्या अगदी जवळ उभे राहतात आणि त्यानंतर फटका एक्झिक्यूट करतात. अशा पद्धतीने तुम्ही जर क्रीजच्या डेप्थ मध्ये जाऊन उभे राहिले तर काय होतं की गोलंदाजाच्या चेंडूची लांबी बदलते आणि तिथून मग फटकेबाजी करू शकतात फलंदाज. परंतु हे अत्यंत कठीण काम आहे की जे करतोय मैदानाच्या आतमध्ये अनिकेत ढोपरे. आणखी एक मोठा प्रहार त्याच्या बॅट मधून आपण पाहिला. खेळलेले आहेत फलंदाज अनिकेत ढोपरेने. एकूण धाबांचा विचार केला तर 33 आहेत. आजच्या रजनीचा अत्यंत चांगला वापर केलेला आहे अनिकेत याने. या अगोदर आपण ती चर्चा छेडली होती की एकाच वेळेस एका रजनीमध्ये वेगवेगळ्या 3 ठिकाणी उसाटणे संघ आज खेळतोय.
फुलटॉस यावेळेस संधी होती फलंदाजाला, त्या संधीचा खरं तर हवा तितका चांगला वापर करता आला नाही. हा चेंडू बिमर नो. 1+1 2 धावा मिळतील फलंदाजी करणाऱ्या संघाला. येणारा चेंडू फ्री हिट असणार आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाने आव्हान दिलेलं आहे पंचांच्या निर्णयाला. टेक्नॉलॉजिकल सपोर्ट हॅज बीन डिमांडेड बाय ऑन फील्ड अंपायर. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे आपण पाहिलं होतं एसटीएनच्या मागे मुन्नाभाई यांच्या वतीने, जर्सी नंबर 99. मुन्नाभाई MBBS नावाचा चित्रपट अत्यंत फेमस झाला होता. क्लिअर बिमर नो. हा बिमर नो आहे, त्याचमुळे आता आपण खरं तर 2 धावा इथे या धावपलकावर नोंदवू शकतो, कारण एक धाव पूर्ण केली गेली होती फलंदाजांनी आणि नोच्या मोबदल्यामध्ये मिळालेली दंडात्मक 1 धाव इथे या धावपलकावर जोडली जाईल. एकूण धावांचा विचार केला तर धावपलक बनलेला आहे. पस्तीस धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. शेवटचा चेंडू यानंतर फेकण्यासाठी गोलंदाज तयार होत असलेले आपण बघू शकू. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 231 चौकार आणि 158 षटकार आलेले आपण पाहिलेले आहेत. मातीची खेळपट्टी चांगला वापर इथे आतापर्यंत गोलंदाजांनी केलेला या खेळपट्टीचा, परंतु पिच क्युरेटरचं कौतुक करावं लागेल, कारण गोलंदाजांसाठी सुद्धा खूप काही आहे या खेळपट्टीवर. ज्या फलंदाजांकडे चांगलं तंत्र आहे क्रिकेटचं, त्या फलंदाजांसाठी खोऱ्याने धावा सुद्धा इथे जमा करण्याची संधी आहे. काही फलंदाज अनिकेत सारखे जरूर आपण पाहिलेले आहेत की ज्याने फार मोठ्या वेगाने धावा इकडे बनवलेले आहेत. या खेळपट्टीचा वापर करत असताना षटकं संपली 3. 35 धावा धावपलकावर जोडत असताना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसटण्याचे फलंदाज आपण पाहिलेले आहेत. याच रन रेटने जर डाव पुढे गेला तर यानंतर होणारी लढत आहे बघा. लबेश 11 गणेशपुरी आणि श्रीमलंग स्पर्धेबरोबर ते जोडलेले आहेत. कोणतीही स्पर्धा प्रेक्षकांशिवाय मोठी बनत नाही. या स्पर्धेत प्रत्यक्ष रूपाने खरं तर समांतर अवस्थेमध्ये अधिक प्रेक्षक संदेश नसतीलही, परंतु इथे नॅचरल गॅलरीज आहेत. ज्या पद्धतीची प्राकृतिक रचना या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि वेगवेगळे टप्पे आहेत. म्हणजे इथून जशी जशी तुमची दृष्टी मागे जाईल तसा तसा टप्पा अधिक उंच बनत जातो आणि त्या प्रत्येक टप्प्यावर अनेक प्रेक्षक खरं तर इथे या स्पर्धेबरोबर जोडलेले आहेत. या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. रात्रीची कडाक्याची थंडी, त्या थंडीला न जुमानता टेनिस क्रिकेटला इथे पाठबळ देण्याचा ते प्रयत्न करतायत. त्या सर्वांचं आयोजकांच्या वतीने, या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. 35 बनलेले आहेत. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी गोलंदाज तयार होतोय. सुजल घरत एक चांगले गोलंदाज आहेत. सुजल पाहायचं इथे कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. समोर आक्रमक खेळणारा फलंदाज अनिकेत. या पद्धतीने अनिकेत खेळतात म्हणून त्यांच्यासाठी आक्रमक खेळणारे या पद्धतीचं विशेषण इथे वापरण्यात आलं होतं आणि अनिकेतच्या बॅटमधून सलगच्या दुसऱ्या इनिंग मध्ये आलेला हा 10वा षटकार. पद्धतीने ज्यावेळेस तुमचा प्रतिस्पर्धी बलवान असतो त्यावेळेस तुम्हाला जोर लावावा लागतो. मग ते बॅटलफील्ड असेल, मग ते कोणतेही क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असेल अथवा क्रीडा क्षेत्र असेल. इथे 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 यावेळेस चांगला चेंडू फिनिश केलेला आहे गोलंदाजाने.
फलंदाजाचा जर विचार केला तर फलंदाज खूप मागे जाऊन उभे राहतात, त्याचमुळे मग ती लेंथ ऍडजस्ट करणं गोलंदाजांसाठी आव्हानात्मक बनत असतं आणि ते आव्हान स्वीकारलेलं आहे यावेळेस गोलंदाज सुजल गरतने. एक चेंडू निर्धाव फेकलेला आहे. पंतांच्या बरोबर खरं तर इथे डिस्कशन करण्याच्या मूडमध्ये फलंदाज अनिकेत ढोपरे आपल्याला पाहायला मिळतात. 11 चेंडूंचा आतापर्यंत सामना केलेला आहे. 26 धावा त्याने धावपलकोर जोडलेले आहेत. 4 चेंडू शेष आहेत. 4 चेंडूंमध्ये कमीत कमी 10 धावा धावपलकोर जोडण्याचा मानस असेलच फलंदाजी करणाऱ्या संघाच्या फलंदाजाचा. फुललेंचा चेंडू यावेळेस इथे क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल, ज्याने चेंडूची गती कमी केली, डायव्हर्ट केलं चेंडूला. पूर्णपणे नियंत्रणासहित क्षेत्ररक्षण जरूर करता आलं नाही, परंतु 2 धावा आपल्या संघासाठी निश्चितच वाचवलेल्या आहेत. बाईच्या रूपाने ह्या 2 धावा इथे धावपलकोर जोडल्या जातील. मागच्या बाजूने क्षेत्ररक्षण करणं अत्यंत कठीण काम आहे. इथे यावेळेस चेंडूपाईचा जरूर संपर्क आला नव्हता, परंतु थिक एजेस ज्यावेळेस मागच्या बाजूने जातात त्यावेळेस चेंडू वळणदार असतो. कोणत्या बाजूने चेंडूचं वळण आहे हे जर क्षेत्ररक्षकाला योग्य रीतीने हेरता आलं नाही तर त्याच्यासमोर अनंत अडचणी उभ्या राहतात. त्याचं काम तमाम होऊ शकतं. त्याचमुळे फिल्डरचं कौतुक करावं लागेल. 42वा धावपलकोर. 3 चेंडूचा कैशेष. स्ट्रायकिंग एंडला अनिकेत. फुलटॉस अनिकेतसाठी वापरला गेलेला आहे. एकही क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित नाही. वॅकंट एरियामधून टप्पा घेत असताना चेंडू सीमा पार. चौकार. या चेंडूवरची हाईट चेक करण्यासाठी खरं तर तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. तिसरे पंच आपल्याबरोबर खरं तर इथे जोडले जात आहेत. त्यांच्या वतीने निर्णय दिला जाईल. चेंडूपाईचा संपर्क झाला होता त्यावेळेस नेमकी किती उंची होती हे पाहिलं जातं विशेषत्वाने. त्याचबरोबर फलंदाजाचा स्टान्स सुद्धा पाहिला जातो. कधी कधी फलंदाज बैठक मुद्रेमध्ये असतात, कधी कधी बेंड डाऊन झालेले असतात. इट्स अ फेअर डिलिव्हरी. किती झाल्या इथे 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 इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. नो लुकच्या अंदाजाने खेळायचं होतं फलंदाज अनिकेतला. लेग बॅचच्या रूपाने हे धाव इथे कंप्लीट होत असलेले आपण बघतो. स्ट्राईक आता रोटेट झालेली आहे. या अगोदर आक्रमणाचा भार स्वीकारला होता अनिकेतने, परंतु अजयने सुद्धा इथे आपण पाहिलं तर खेळपट्टीवर बराच काळ व्यतीत केलेला आहे. 6 चेंडूंचा सामना करण्याची संधी त्याला मिळाली होती. 5 धावांचं त्याचं योगदान आपण पाहिलं. अनिकेतचा विचार केला तर जास्तीत जास्त फटके हे फ्रंटफुटला खेळण्याचा प्रयत्न अनिकेत करतात. डेप्थ मध्ये उभे राहून बॅकफुटला तितके खरं तर फटके त्याच्या बॅटमधून आपण पाहिले नव्हते. व्हर्टिकल ब्लेडचे फटके चांगले खेळतो. हॉरिझॉन्टल फटके सुद्धा त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेले आहेत. आक्रमक फलंदाजांच्या विरोधात गोलंदाजी करणं हे नेहमी कठीणच राहतं गोलंदाजांसाठी. VRCC गणेशपुरी संघाचे संघनायक इथे दाखल झालेले आहेत. शेवटचा चेंडू. क्रॅकिंग ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न इथे केला जाईल का? हो करतायत. यावेळेस नेमकं काय घडलेलं आहे? दोन्ही एंडला इथे करता थ्रो देण्यामध्ये स्वारस्य दाखवलेलं आहे या गोलंदाजाने. नॉन स्ट्रायकिंग एंडला ही दुसरी धाव पूर्ण आहे की नाही हे पाहायचं आहे. त्यानंतर स्ट्रायकिंग एंडचा विचार केला जाईल. तंत्रज्ञान उपलब्ध आहे आपल्यासाठी. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आई एकविरा इव्हेंटच्या वतीने केलं जात आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला जिकडे अनिकेत पळत होते, धावा पूर्ण करत होते, तिथे दुसरी धाव त्याने पूर्ण केलेली आहे की नाही याकडे सगळ्यात अगोदर लक्ष दिलं जाईल. त्यानंतर स्ट्रायकिंग एंडचा विचार केला जाईल. स्ट्रायकिंग एंडला तशीही शक्यता कमी आहे फलंदाज बाद होण्याची, परंतु अनिकेतच्या एंडने कदाचित फलंदाज अडचणीमध्ये येऊ शकतात. डिसिजन इज स्टील पेंडिंग. दिस इज द 4th consecutive नाईट ऑफ दिस टुर्नामेंट. फलंदाज बाद आहेत, त्याचमुळे आता एकच धाव इथे गृहीत धरली जाईल आणि या एका धावेनेशी धावपलक जाऊन पोहोचले ते 49 वर आणि 50 धावांचं टार्गेट चेस डाऊन करावं लागेल दुसऱ्या फेरीचा महत्वाचा सामना जिंकण्यासाठी स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाळला.
वाबंजे आणि त्यांच्या विरोधात गणेशपुरी असा हा यानंतर निश्चित झालेला सामना आहे. गणेशपुरी संघाचे संघनायक आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. त्याचमुळे वाबंजे संघाच्या संघनायकाला विनंती आहे, आपण वेळेचा अपव्यय न करता लगेचच आमच्या नाणेफेकी कक्षामध्ये प्रस्तुत व्हा. मिड इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होणं अत्यंत गरजेचं आहे. मोठं शेड्यूल असतं, जवळजवळ 9 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या असतात. त्याचमुळे योग्य वेळेमध्ये तुम्हाला दिलेल्या विहित वेळेमध्ये तुमची उपस्थिती महत्वाची असते. प्रत्येक सामन्याच्या मध्यांतरानंतर आपण नाणेफेक करतो, ती नाणेफेक पूर्ण होणं सुद्धा गरजेचं आहे. चोवीस चेंडूंमध्ये 50 धाबा बनवायचे. सामना जिंकण्यासाठी टार्गेट असेल ते म्हणजे स्कायरा 11 न्यू यंगस्टर व्हाच्या समोर वामंजे संघाचे संघनायक येत आहेत. या लवकरात लवकर आपण, कारण गणेशपुरी संघाचे कॅप्टन आमच्या बरोबर जोडले गेलेले आहेत. आपण पहिल्या फेरीच्या या महत्वाच्या सामन्याची नाणेफेकी कक्षामधून संपन्न करणार आहोत. त्या सामन्याच्या दुसऱ्या डावाच्या दिशेने आपण जाणारच आहोत. नाणेफेक जिंकली ती म्हणजेच गणेशपुरी संघाच्या संघनायकाने, ते प्रथम करणार आहेत क्षेत्ररक्षण. जाऊया समालोचन कक्षामध्ये, या ऐकूया योगेश मडिवे यांचा गोडाबाज. धन्यवाद. थैंक यू सो मच सुनील सिलके सर, बहुत बहुत शुक्रिया. फिर एक बार सभी दर्शकों का स्वागत. आज की रात का ये सेकेंड राउंड का मुकाबला आप देख रहे हैं, जो कि पहले सत्र में 49 समीर नाईक वेदाचे स्कायरा 11 न्यू यंगस्टर बहाल यानी कि आकाश दादा पाटिल सिलडोन जिन्होंने इस टीम को पुरस्कृत किया. एक्शन लिया गेंदबाज के ऊपर, ऑब्जेक्शन है बिल्कुल. तीसरे अंपायर, चलो आयोजन कमेटी हमारे, चलो आयोजन कमेटी आइए, क्योंकि तीसरे अंपायर गेंदबाज के ऊपर ऑब्जेक्शन आ चुका है. चलो दत्ता भाई आइए, बालू भाई आए, बालू सेल के आएंगे. बिल्कुल ऑब्जेक्शन लिया है गेंदबाज के ऊपर, और 2 बाइक जिन्होंने जीती है बालू सेल के, 2 बाइक जिन्होंने जीती है बालू सेल के स्कीम के ऊपर ज्वाइन हो चुके हैं.
गेंदबाज के ऊपर ऑब्जेक्शन है अजय भंडारी, जो कि पहले गेंद के ऊपर 2 रन आए। प्रयास कोहली सामने बल्लेबाज है। पावर सर्कल की पहली ओवर जो कि 50 का टारगेट, यानी कि प्रति ओवर की बात करेंगे तो मुकाबला जीतने के लिए 12.50 के औसत से रन बटोरने हैं और पहले गेंद के ऊपर 2 रन बने हैं। 12.50 के औसत से रन बटोरने हैं इस मुकाबले में। गांवदेवी शुभ शंभू क्रिकेट टीम आदि आयोजित ये प्रतियोगिता ऑन साइड में सफल होकर करने की कोशिश की थी। ऑप्शन के काफी बाहर निकले थे मगर गेंद पड़ने के बाद नीचे रही। टारगेट है 50 रनों का। 50 रन का टारगेट का पीछा करने के लिए यहां पर न्यू यंगस्टार स्कायरा 11 वहाल टीम की सलामी जोड़ी मैदान के ऊपर है। टारगेट की बात करेंगे तो 24 गेंद में 50 रन कट करना चाहते थे। तेज तरार गेंद गुडलैंड स्पॉट के ऊपर पड़ने के बाद पूरी तरह से नीचे रही। समर इन डिलीवरी डॉट बॉल की समाप्ति और एक डॉट बॉल की समाप्ति होती हुई इस ओवर की बात करेंगे तो अब तक 3 गेंदें हो चुकी है, केवल 2 रन आए। प्रति ओवर 12.50 रन बनाने हैं, यानी कि ओवर में 1-2 बड़े शॉट की तलाश होगी। इस बार अच्छी गेंद सामने की तरफ फील्डर है मौजूद, एक के एक्शन में गेंद को उठाए फेंके, पर्याप्त समय मिला था रन लेने का मगर रन कंप्लीट हुआ या नहीं। आप तीसरे अंपायर फिर एक बार ज्वाइन होंगे, चेक करना है पॉपिंग क्रीज के अंदर खिलाड़ी पहुंचे या नहीं। काफी बेहतरीन प्रतियोगिता, पनवेल विभाग की सबसे बेहतरीन प्रतियोगिता गांवदेवी शुभ शंभू क्रिकेट टीम आदि आयोजित ये डे नाइट फॉर्मेट नॉट आउट। यस, तीसरे अंपायर सुनील जी तांडे सर बताते हुए नॉट आउट मेन अंपायर की भूमिका निभा रहे इसी गांव के सुपुत्र सत्यमान जी काकड़े लेग अंपायर की भूमिका में। तो बिल्कुल यहां पर कई मान्यवरों का आगमन। रनों की बात करेंगे तो 3 रन 4 गेंद के ऊपर आ चुके हैं। इस बार बेहतरीन शॉट, गेंद निकली बाउंड्री लाइन के बाद समीर नाइक के बल्ले से ये शानदार खूबसूरत 4 रन। जरूरत है चौकों की क्योंकि हर ओवर में 1-2 बाउंड्री की तलाश होगी। तो बिल्कुल यहां पर रन संख्या की बात करेंगे 4-5 गेंदे हो चुके, 7 रन बने पावर सर्कल के ओवर में। अजय भंडारी के ऊपर आक्रमण किया, 5वीं गेंद के ऊपर चौका दागा समीर नाइक जिन्होंने पहली गेंद के ऊपर अकाउंट ओपन किया। पिछले मुकाबले के हीरो इस बार 4 के 7 अकाउंट ओपन करते हुए। ये देखिए खूबसूरत शॉट, रिप्ले में देखा। पावर सर्कल के ओवर के अंतिम गेंद करेंगे यहां पर गेंदबाज अजय भंडारी। चलो जल्दबाजी करें, ये सेकेंड राउंड का मुकाबला है। शायद जो भी टीम जीतेगी सुपर 12 में दाखिल होगी। कल मेगा फिनाले में शायद मौका मिलेगा खेलने का। जो टीम जीतेगी 50 का टारगेट का पीछा करने के लिए उतरी है टीम वहाल। स्विच करना चाहते थे, बल्ला गेंद का संपर्क नहीं रहा और पहले ओवर का खेल समाप्त हुआ। कामयाब ओवर, सफल ओवर। सफलता तो नहीं मिली मगर केवल 7 रन दिए 6 गेंदों के ऊपर। आप टारगेट की बात करेंगे तो 18 गेंदे 43 रन की आवश्यकता। तो बहुत ये देखिए आज चॉकलेट बॉय हितेंद्र मडवी भी खेल रहे हैं, इसलिए तो मंच पर नहीं आए थे। योगेश मडवी भी शायद है।
तर याच दरम्यान मान्यवरांचं आगमन झालंय. अश्वदादा शेळके यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. मित्र खरं आणि त्यांचे साडू निशांत दादा ठाकूर यांचं देखील आगमन झाले. निशांत दादा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. त्यांच्या सोबत त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी गावदेवी शुभशंभू क्रिकेट संघ आदी यांच्या वतीनं आणि सन्मानी आमचे रॉयल किंग ग्रुपचे सर्वेसर्वा आशुभाई शेळके यांच्या वतीनं आपल्या ओवर नंबर सेकंड की बात करेंगे तो गेंदबाज तैयार इस समय. अमर हिलाल की पहली गेंद हल्के हाथों से गेंद को खेला. कवर पॉइंट के ऊपर एक सिंगल मिली. सिंगल से कोई फर्क नहीं पड़ेगा रामचंद्र मडवी उसाटने टीम को, क्योंकि टारगेट की बात करेंगे तो लक्ष्य बहुत दूर है. 50 का टारगेट है. 12 रन बने. अभी भी 38 रन की आवश्यकता है. 38 रन बनाने हैं. इस ओवर की बात करेंगे तो 2 गेंदें फेंक चुके अमर हिलाल. इस ओवर में पहली गेंद में शायद चौका लगा था और दूसरी गेंद के ऊपर एक सिंगल. पहले ओवर में केवल 7 रन आए थे. समीर नाइक आप देख रहे मैदान के ऊपर अभी भी बल्लेबाजी कर रहे हैं. पोल्टर्स गेंद मोड़ना चाहते थे बैक साइड में, मगर गेंद इस समय डीप मिड विकेट के ऊपर गेंद को रोका गया और एक सिंगल के साथ रन संख्या पहुंची. इस समय 2 रन आए शायद इस गेंद के ऊपर. 14 रन बने हैं. रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर 14 रन. अभी भी 36 की आवश्यकता है. 15 गेंदें बची है. 36 की आवश्यकता. क्रिकेट में दोस्तों 6 गेंद में 36 बनते देखे तो 15 गेंद में 36 की आवश्यकता है. स्कायरा 11 न्यू यंगस्टर बहाल टीम को. स्कायरा 11 जब भी नाम आता है तो सबसे पहले हमारे सिरडोन के आकाश दादा पाटिल जो पुरस्कृत है हमेशा बड़े बड़े टीम को पुरस्कृत करते हैं. चलो टीम मीटिंग ना करे बेहतर होगा. बघा दोन्ही संघाला विनंती
भरोसा खुद पर, फिर देखो होता है क्या। बॉल टीम डगआउट बॉक्स में बैठी। अब फिर एक बार तेज सरार गेंद, बल्लेबाज को बीट करते हुए विकेट कीपर के दस्तानों में कोई रन नहीं है। वहां टीम के खिलाड़ी आप डगआउट बॉक्स में जाइए प्लीज, आप नीचे ना आइए प्लीज, आप डगआउट बॉक्स में ऊपर बैठिए, क्योंकि प्रतियोगिता के नियम होते हैं, नियमों को पालन करना होता है। बात करेंगे तो इस समय यस रनों की बात करेंगे तो 5 गेंद हो चुके। तो सन्माननीय राहुल दादा पवार यांचं आगमन झालं। यापुढे व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेच्या वतीने आम्ही स्वागत केलं। इस ओवर की अंतिम गेंद थी, पॉइंट के ऊपर गेंद को रोका गया। ओवर की समाप्ति, 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद केवल 15 रन बने और 2 ओवर में अब रन चाहिए 35। 12 गेंदें 35 की आवश्यकता। अगला मुकाबला बिग फाइट होगा, कहीं मत जाना दर्शक। चलो टीम मीटिंग नहीं है, टीम साथ में टीम प्लीज सहकार्य करें, क्योंकि बहुत वक्त निकल चुका है। आप टीम मीटिंग नहीं कर सकते बिल्कुल, क्योंकि जीतने के लिए 12 गेंद में 35 की आवश्यकता है। चलो 12 गेंदें जीत की बात करेंगे तो अब जीतने के लिए यहां से रन चाहिए। अभी भी 35 की आवश्यकता। कुछ ख्वाब टूटे हैं मगर उम्मीद अभी भी बाकी है। हम हारे नहीं है, अभी ये जंग अभी भी बाकी है। 12 गेंद में 35 की आवश्यकता है। शानदार मुकाबला, दर्शकों का दिल जीत लिया इस प्रतियोगिता ने। हर साल की तरह इस साल भी बड़े धूमधाम से इस प्रतियोगिता के आयोजन आप देख सकते हैं। और आज भी यहां पर ये आज चौथी रात, कल अंतिम रात होगी। पैराडाइज अगर मान लिया तो हार और अगर ठान लिया तो जीत। दोनों टीम ने ठाना है ये मुकाबला हमें जीतना है, मगर संघर्ष भी करना होगा। बिना संघर्ष से कोई महान नहीं बनता, और जब तक ना पड़े चोट हथौड़े के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता। अच्छी गेंद विकेटों के पीछे, डायरेक्ट हिट की कोशिश थी, फील्डर है बैकअप में, रन तो बनेगा एक लेग बाइक के स्वरूप में। और इस सिंगल के साथ रन संख्या बनी है 18 रन, 10 गेंदे 32 की आवश्यकता। एक रन, एक बॉल। देखिए मुकाबला कोई भी टीम जीते, ग्राउंड के अंदर कोई भी जल्लोश नहीं कर सकता, और यदि करते तो उसको पेनल्टी लगेगी, और वो पेनल्टी अगले मुकाबले के लिए। और ज्यादा कुछ होता है तो टीम बात की जाएगी, इस बात के ऊपर गौर करें। इस बार हवा में खेली, फील्डर पहुंचे, और जब तक गेंद को फील्ड करे, कमाल की फील्डिंग। एक ही एक्शन में पलक झमकते ही यहां पर गेंद को रोका और एक सिंगल आई। 9 गेंद में 31 की आवश्यकता, 19 रन बने। न्यू यंगस्टर बहाल टीम स्कायरा 11 के नाम से खेल रही है। अभी भी 9 गेंदें बची है और 31 रन की आवश्यकता। ओवर नंबर 3 इंपॉर्टेंट ओवर कर रहे गेंदबाजों की बात करेंगे तो जितेश मड़वी पिछले मुकाबले में शानदार गेंदबाजी उन्होंने की थी, मगर दूसरी तरफ है पिछली मुकाबले के हीरो समीर नाइक, और दूसरी तरफ है यहां पर जितेश मड़वी। अनिकेत टोपे ने डेडिकेट किया था मैन ऑफ द मैच, वही जितेश मड़वी। इस बार हवा में, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, खिलाड़ी प्रयास कर रहे बार बार कैच लपेटने का। 2 रन तो बने इस गेम के ऊपर, और आप टीम की टोटल 2 के साथ आगे बढ़ती हुई 21 रन जीत के लिए अभी भी 29 रनों की आवश्यकता है। 8 गेंदे 29 की आवश्यकता।
तो बिल्कुल यहाँ पर जल्दबाजी करे, ज्यादा वक्त जाया ना करें। ये कट टू कट मुकाबला है। आज के रात के सेकेंड राउंड का पहला मुकाबला, जो टीम जीतेगी सीधे क्वालिफाई होगी सुपर 12 के लिए। और बिल्कुल कल वो और गेंद सीधे मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। जीतने के लिए 7 गेंदें 25 की आवश्यकता। हर सफलता की कहानी एक छोटे कदम से शुरू होती है। जिंदगी की हर मोड़ पर धैर्य की एक परीक्षा होती है। आती है कई रुकावटें सपनों के इस सफर में, पर जो जारी रखते हैं इस कोशिश से मंजिल उन्हीं को मिलती है। मंजिल उन्हीं को मिलती है। 7 गेंदें 25 की आवश्यकता। निर्णय गेंद, इस गेंद के ऊपर एक चौका, एक छक्का मुकाबले को पलटवार कर सकती है। ये देखिए हवाई यात्रा मिड विकेट वाले को मौका चाहिए। ये निमित्त होता है क्रीडा स्पर्धे का, और इसीलिए हमारे आशुभाई शेलके हैं। ना भूतो ना भविष्य ये प्रतियोगिता आप देख रहे हैं। मानो ऐसी स्पर्धा प्रतियोगिता बालू शेलके कहीं देखी नहीं है, क्योंकि 4 रात में बहुत सारे मेहमान आए और मेहमान ही आए नहीं। मेहमान नवाजी कैसे होती है आशुभाई शेलके से पूछिए। इनसे तो बेहतर कोई जान नहीं सकता, क्योंकि यह आधे टूर्नामेंट है दोस्तों। यहां हर एक मेहमान की खातिरदारी होती है। आशुभाई शेलके आपको सलाम है, क्योंकि जिस तरह से आपने ये प्रतियोगिता रखी है। ये देखिए आखिरी 6 गेंदें 19 की आवश्यकता है। बगैर दोनों संघों ने सोचना है। काढली तर संघाला बाद केलं जाईल, लक्ष असू द्या। आणि याच्या पुढे कधी या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळायला मिळणार नाही। खेळाडू ते प्रत्येक खेळाडूने दाखवायचे। 6 गेंदें जीत के लिए 19 की आवश्यकता। गेंदबाज तैयार। पहली गेंद थोड़ी सी ऑप्शन के बाहर वाली थी, अंपायर ने से बाइट करा दी। अतिरिक्त रन बढ़ते हुए आखिरी ओवर में आप 6 गेंदें बची, 18 की आवश्यकता। फिक्र करता फिक्र से होता है क्या, आज कर ले भरोसा खुद पर, फिर देखो होता है क्या। यह शानदार मुकाबला है, कट टू कट मुकाबला, फाइट मुकाबला। दोनों ताकतवर टीम एक दूसरे के सामने मुश्किलों का इंतजाम होता है। डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जान होता है। लड़ना होगा तो जीत मिलेगी, क्योंकि जीतने के लिए 6 गेंदें 18 रन की आवश्यकता है। उज्जवल डोपरे गेंदबाजी करेंगे। अंतिम ओवर 6 गेंदें 18 रन की आवश्यकता है। दोनों ताकतवर टीम एक दूसरे के सामने। सेकंड पर बल्लेबाज की बात करेंगे तो प्रयास कोहली। ये लाइन थोड़ी सी खराब है, दिशा इन गेंदबाजी। दिशा से भटकोगे तो दशा खराब होगी, और दशा खराब होती है तो फिर मुकाबला जीतना बहुत कठिन होगा। अब अंतिम 6 गेंदें जीतने के लिए रन चाहिए, 17 रन। बादलों के गिरने से
सूरज का तेज कभी कम नहीं होता, रुकावट आने से यह सफर कभी खत्म नहीं होता। ये क्रिकेट का खेल है दोस्तों, जो गिरगिट की तरह रंग बदलता है। 6 गेंद 17 की आवश्यकता। इस बार बेहतरीन लाइन भी, बिल्कुल बल्लेबाज देखते रहे इस गेंद के ऊपर, क्योंकि पिछली 2 गेंदें वाइड जरूर आई थी, मगर उसके बाद डॉट गेंद। ये डॉट गेंद टीम वहाल टीम को प्रेशराइज बना सकती है, क्योंकि 5 गेंदें 17 की आवश्यकता है। लाख दलदल हो, पाव जमाए रखिए, हाथ काली सही ऊपर उठाए रखिए। कौन कहता है कि चलने में पानी रुक नहीं सकता, बर्फ बनने तक हौसला बुलंद रखिए। इस बार दिशाहीन गेंदबाजी, 3 वाइड गेंदें, 6-19 का समीकरण, 5-16 का समीकरण आ चुका है। 1 गेंद 3 वाइड और अब 5 गेंद में 16 की जरूरत है। इसी तरह गेंदबाजी रही तो फिर अतिरिक्त रन के साथ टीम बहुत आगे निकलेगी, और यही तो टीम चाहती है कि रन आए भाई, कैसे भी आए, क्योंकि जीतने के 5 में 16 की आवश्यकता है। प्रयास कोहली क्रिकेट का बहुत बड़ा नाम है, अभी भी मैदान पर खेल रहे हैं। इस बार स्विंग एंड मिस, डॉट गेंद। यह गेंदबाज की कमाल की है गेंदबाजी, वाइड भी डालते हैं, अच्छी गेंद भी डालते हैं। 3 गेंदें वाइड डाली है तो 2 गेंदें अच्छी डाली है। आप 4 गेंदें 16, 4 चौकों की जरूरत है। 4 गेंदें 4 चौके, 16 की आवश्यकता। मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। सपना देखना होगा, क्योंकि क्वालिफाई सुपर 12 में होना है तो आप यहां पर अच्छी क्रिकेट खेली होगी, क्योंकि 6 गेंदें अब 16 की आवश्यकता, 4 गेंदें 16 की आवश्यकता। फुल टॉस गेंद, हवाई यात्रा, गेंद वाइड स्टॉन्ग सीमा रेखा के बाहर, शानदार छक्का। मुश्किलों से डरा है, और प्रयास कोहली बता रहे हैं भाई अभी भी हम जिंदा है, क्योंकि 3 गेंद में 10 की आवश्यकता है। बिना कुछ किए, बिना जय जयकार नहीं होती, और कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती। संघर्ष का यह मैदान है, बिल्कुल शानदार मुकाबला। वक्त वक्त की बात है, मुकाबला कभी पलटवार हो रहा है, वार पे वार पलटवार। 3 गेंदें 10 की आवश्यकता। फिर एक बार, इस बार बेहतरीन डिलीवरी। एक बार है टीम वहाल का, एक बार है टीम उसाटने का। अब 2 गेंदें 10 रन, 1 चौका 1 छक्का। दर्शक तो चाहते आने वाली गेंद चौका आए या छक्का आए तो मुकाबला अंतिम गेंद तक देखने मिलेगा, और दोनों टीमें भी यही चाहती है कि मुकाबला हमारी पक्ष में आए। आपके चाहने से कुछ नहीं होता, बस मैदान पर आपको मेहनत करनी होती है। क्रिकेट का खेल किसी तरह भी रहे, मगर जीतने वाले को मेहनत करनी होती है। कॉन्फिडेंस रखना होगा, क्योंकि मैं कर सकता हूं, यह कॉन्फिडेंस होना चाहिए, क्योंकि दोस्तों दुनिया झुकती है, बस झुकाने वाला चाहिए। 2 गेंदें 10, गेंदबाज तैयार। ये देखिए प्रयास कोहली का बड़ा प्रयास, मिड विकेट सीमा रेखा के बाहर, शानदार छक्का। आइए स्वागत है सभी का। 1 गेंद 4 की आवश्यकता। हार कर बैठना नहीं, दिल में रोशन रखना उम्मीदें, अंधेरे से डरना नहीं। कदम कदम पर है मुश्किलें, पर बीच राह पर रुकना नहीं। जो ख्वाब दिल में देखे उन्हें यूं अधूरा छोड़ना नहीं। दोनों टीम के सपने हैं मुकाबले को जीतने के, और करवट लेने वाला मुकाबला दोस्तों। 1 गेंद 4 आयोजन कमेटी चाहती थी यह मुकाबला इसी तरह रहे, और इस
रतन टप रहा और इसीलिए तो दर्शक यहां नहीं वहां पहाड़ से मुकाबला देख रहे हैं। ये देखिए सब लोग आप खड़े हो चुके हैं। एक गेंद में 4 की आवश्यकता होगी। ये जीत होगी हमारे आयोजकों की, ये जीत होगी हमारे आशुभाई शेलके की और ये जीत होगी आदई गांव की, क्योंकि एक गेंद 4 की आवश्यकता। कौन जीतेगा मुकाबला? एक तरफ है प्रयास कोहली, नाम तो प्रयास है, हमेशा प्रयास बड़ा करते हैं। दूसरी तरफ है उज्जवल डोपरी जो हमेशा टीम उसाटने को उज्जवल करते हैं। क्या ये उज्जवल डोपरी या फिर प्रयास कोहली? तालियों के साथ स्वागत करें। अभी भी एक गेंद में 3 की आवश्यकता। चौथा वाइड आया है। भाई दर्शक भी हैरान है, ना समझ में आ रहा है मुकाबला। भाई किस तरह से ये मुकाबला? अंतिम ओवर में 19 की आवश्यकता थी, 5 में 16 बने हैं, 1 में 3 की आवश्यकता। दोनों टीमों के लिए एक ही बात कहना चाहूंगा, रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है जज्बा को जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है। दीपेश भाई शेलके खुश हो चुके हैं। मुकाबला कोई भी जीते उसाट ने यहाँ पर यंगस्टर बहाल 500 का इनाम मिलेगा। एटीएम बंडल खुला हो चुका है। एक गेंद 3 की आवश्यकता। ये देखिए अंपायर के साथ बातचीत हो चुकी है, क्योंकि कई नियम होते क्रिकेट के, वो भी फॉलो करने हैं। एक गेंद 3, 200 फिर एक बार मौका है। यह मुकाबला देखने के लिए तैयार है कई सारे दर्शक। जोरदार ताली के साथ स्वागत करें। एक गेंद 3 की आवश्यकता। हवा में गेंद, चिड़िया छिप गई खेत में। टीम उस कहां दम है और हमें था भरोसा, आगे आसमान भी कम है। उसाट में टीम ने मुकाबला जीता। चलो दोनों टीमें सेकंड करें। दोन्ही संघ सेकंड करूनच मैदानाच्या बाहेर व्हा। हार जीत तर क्रिकेटमध्ये होतच असते, परंतु सेकंड करा बघा। दोन्ही संघाला विनंती आहे, जो संघ सेकंड करणार नाही त्याला पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये एंट्री नहीं। उसाट ने टीम ने शानदार जीत हासिल की और ये शानदार मुकाबला जीता। अंतिम गेंद के ऊपर मुकाबला जीता उसाट ने, मगर दिल जीता दोनों टीमों ने, क्योंकि मुकाबला अंतिम गेंद तक दर्शकों को देखने मिला। चलो बामन से टीम आप भी रेडी रहिए, अगला मुकाबला बिग फाइट होगा। दोनों को एक दूसरे को शुभकामना दे रहे हैं। हार जीत तो होती रहती है और मैन ऑफ द मैच का हकदार जिन्होंने फिर एक बार पिछले मुकाबले में जैसे 29 रन बनाए थे, इस मुकाबले में भी फिर एक बार 29 की पारी खेली। बूम बूम अनिकेत डोपरी बने मैन ऑफ द मैच। और ये देखिए चॉकलेट बॉय या हितेंद्र मडवी जिन्होंने कैच किया आपका।